अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या राजापेठ पोलीस निरीक्षकाचा अकोल्यातील डाबके रोड परिसरातील साहू मंगल कार्यालयासमोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय। पती दुसऱ्या महिलेसोबत एका मंगल कार्यालयात असल्याची माहिती मिळताच त्याच्या पहिल्या पत्नीनं तिथे धाव घेतली आहे। यावेळेस पोलीस निरीक्षकानं आपल्या पत्नीला भर रस्त्यात मारहाण आणि विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। हा प्रकार बुधवारी रात्री घडल्याचा दावा करण्यात येतोय। संबंधित पोलीस निरीक्षक दुसऱ्या एका महिलेसह अकोल्यातील एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते। पोलीस निरीक्षक यांच्या पत्नीला या विषयाची कुणकुण लागताच पत्नीनं बहिणीसह घटनास्थळ गाठलं। पती दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याची खात्री पटताच तिथे वाद सुरू झाला। पत्नीच्या तक्रारीनुसार यावेळी सासू आणि जेठानं पीडितेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा आरोप केलेला आहे, तर पतीनं भर रस्त्यात मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पसरलाय। व्हिडिओमध्ये राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे परस्त्री आणि काही कौटुंबिक सदस्यांसोबत दिसून येत आहेत। ते आपल्या पत्नीला रिक्षात ढकलत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। पीडित पत्नीनं अकोल्याच्या डाबके रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कोळी यांनी तक्रार अर्ज मिळाल्याची पुष्टी केली असून त्यात मारहाण आणि विनयभंगाचे आरोप करण्यात आलेत। या दाम्पत्याचा 2013 मध्ये विवाह झाला होता आणि 2014 पासून त्यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असल्याचंही उघडकीस आलेलं आहे। या घटनेत महिलेनं तक्रार अर्ज दिलेला आहे, त्यात विनयभंग आणि मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। त्या अर्जाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती डाबके रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कोळी यांनी जनविकास न्यूजशी